कोणते भाष्य करणार नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी इतकं सांगेन, मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे. कारण हे आंदोलन साधं नाही आहे, हे आंदोलन सोपं नाही आहे. लाखोच्या संख्येने जर मराठी माणूस या मुंबईमध्ये येणार असेल, आला असेल, येत असेल, तर त्यांच्याशी तुम्हाला थेट संवाद साधल्याशिवाय शांतता राहणार नाही. टायमिंग कुठे ना कुठे चुकी असं वाटतंय का? मुंबईमध्ये असं आहे की नाही बघा, आंदोलन हे आंदोलन असतं. नक्कीच मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आहे, पण शेवटी त्याने आंदोलनाची एक तारीख घेतलेली आहे. पण शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून एक बहुमतातलं सरकार तुम्ही चालवताय आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे आहात. त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे 2 उपमुख्यमंत्री ज्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा जे वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझं मत आहे. रावसाहेब, काल उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह राज ठाकरे यांच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांची अशी प्रतिक्रिया आलेली आहे की श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यानं 2 भाऊ एकत्र आहेत, ते एकत्रित राहावे अशी इच्छा आहे. नाही, आता देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा या क्षणी महत्त्वाच्या आहेत की 2 भाऊ एकत्र राहावेत असं त्यांना खरोखर मनापासून वाटतं आहे. आणि मला खात्री आहे की काल स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या गणरायाच्या दर्शनाला गेले, तिथे हात जोडले. त्याच्यामुळे त्यानेही त्या गणरायाकडे तीच इच्छा व्यक्त केली असेल की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रावर सध्या जे संकट आहे राजकीय ते दूर करण्यासाठी या गणरायानं दोन्ही ठाकरे बंधूंना बळ द्यावं, शक्ती द्यावी. नक्कीच देवेंद्रजींची हीच भूमिका असावी. नाही, जशी फडणवीसांनी भूमिका मांडली तशीच आशिष शिलारे म्हणतायत. सगळेजण म्हणतायत की गणरायानं सुबुद्धी दिली म्हणून 2 भाऊ एकत्र आहेत, अशीच सुबुद्धी त्यांना कायम राहू दे असं भाजप. बघा, ठाकरेंना सुबुद्धी बघा, ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, शेलार आणि फडणवीस नाही. कळलं? ठाकरेंची परंपरा या महाराष्ट्रात फार मोठी आहे, तशी शेलार फडणवीसांची आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ठाकरे हे कायम सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठीच शिवसेना आणि ठाकरे यांचं कार्य सतत सुरू असतं. आज शेलार असतील, फडणवीस असतील, मुंबईमध्ये अभिमानाने वावरत आहेत ना, ती ठाकरेची कृपा आहे. हे ऋण त्यांनी मान्य केलं पाहिजे, नाहीतर त्यांना कबूतर हाकायला गुजरातमध्ये जावं लागलं असतं. काल जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो समोर आला त्यात राज ठाकरेंच्या घरी जे छायाचित्र आहे प्रबोधनकार